काव्या, अगं किती वेळ खातीयस तू? नाही, 32 वेळा चावायचा नियम फारच मनावर घेतलायस वाटतं. मुलाकडचे येणार आहेत ना, मुहूर्त काढायला खात काय बसलीस इथे बसून? चल पसारा आवर सगळा, चल चल येते. मालू, अगं ओरडतेस काय तिच्यावर? हा, लग्न आहे पोरीचं, लहान आहे का ती आता? मामा अगदी करेक्ट बोललायस. शिक शिक त्याच्याकडून काहीतरी, नाहीतर तो काही झालं तरी बोलत नाही आणि तू काही झालं तरी थांबत नाहीस. काव्या, तुला ना मी जास्त बोलायला लागली आहेस, तू कळलं ना? बघ ना बघ. ही मला पण बोलून गेली का? एका दगडात 2 पक्षी मारून गेली. मालती, काय इथे गप्पा मारत बसलीयस? मालपोहे करणार आहेस ना तू? सगळं सामान काढून ठेवलंय आतमध्ये. हो. तू मालपोहे करणार आहेस? का? नको करूस. का हो? असं कसं? पाहुण्यांना काय द्यायचं आणि खायला? अगं मालपोहेच देणार, पण तुझ्या हातचे नाही, तारिणीच्या हातचे. ती येणार आहे ना, तिला करायला सांग. तिच्या हाताला खूप छान चव आहे ग. मालपोह्याचं नाव काढलं का कोणी? मग तारिणीच करेल. ती येणार आहे ना, ती छान करते. चला, बहुमत झालेलं आहे. काय सकाळपासून तारिणी तारिणी? बघू ना, लग्नाची जबाबदारी दिली आहे ना, काय दिवे लावते बघूया. दिवेच काय, बत्त्या, समई, ट्यूबलाईट, बल्ब या सगळ्यांच्या उजेडापेक्षा तिचा उजेड जास्त पडतो की नाही बघ. मम्मा मम्मा बघा 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 बघा, तारिणीने व्रत घेतलं, जबाबदारी घेतली. ती रोज सकाळी घंटा वाजवून सगळ्यांची झोपमोड करते. त्या त्रासाचं जाऊ द्या, पण ती हे सगळं रोज करते आणि त्यात काहीच चूक करत नाहीये. नाही, काहीतरी खावं, भूक लागली म्हणून आणि उपवास मोडावा, तर तसंही होत नाहीये. ही काही खातच नाहीये. नुसत्या फळांवर कोण कसं राहू शकतो? मला काय विचारतेस तू? मला काय माहिती? मम्मा, तुम्हाला टेन्शन नाहीये? तारिणी रोज नित्य नियमाने ही पूजा करते. आता 2 दिवसांनी ती उद्यापनही करेल. आता उद्यापन एकदा का झालं की पुन्हा तिचा कौतुक सोहळा आपल्याला पाहावा लागणार आहे. अगं सगळ्या कामाची जबाबदारी एकटी घेणार ती, माहितीये मला. हे मात्र अगदी खरं बोललात हा आजी. काय झाली की नाही सगळी तयारी? आणि झाली नसेल तर काळजी करू नका, तारिणी आलीये. आमच्या घरची सुद्धा सगळी जबाबदारी एकटीने पार पाडते. आता या व्रताचंच घ्या. व्रत सुरू झाल्यापासून फक्त फळ आणि दुधावर आहे पोर, पण हू नाही की चू नाही, काही तक्रार नाही. आणि आता हे व्रत पूर्ण झालं की बघा, सगळं सुफळ संपूर्ण. आणि हे सगळं कोणामुळे? तारिणीमुळे. आहो मग सुमित्रा वेलसरेची नात आहे ती, कुठलंही काम अर्धवट नाही सोडणार. अगदी खरं बोललात. तारिणीचा कौतुक सोहळा करून झाला असेल तर कामाला लागूया का? नाही, तारिणीला सवय आहे कौतुकाने पोट भरायची, पण पाहुणे उपाशी राहतील. मालपोहे करायचेत ग. हो हो, तुम्ही बस. कुठे? तिला मदत करतो ना, लगेच होईल. बाई बाई, काय आनंद मेवणीच्या लग्नाचा बघा. नाही, बसा ना बसा. मम्मा, एकदा का तिचं हे व्रत पूर्ण झालं ना, तर MNN मध्ये तिच्या कौतुकाची न्यूज दाखवायलाही कमी करणार नाहीये ती लोक. अगं उगाच हायपर होऊ नकोस, शांत राहा. हं? शांत राहा काय मम्मा? आणि मला कळत नाहीये तुम्ही कसं काय एवढं शांत राहू शकता? ह्यात मी काय करायचंय? प्रत्येक वेळी आपण काही करायला हवं असं काही नसतं ग. वेळ वेळ सगळं काही घडवून आणत असते. एक्झॅक्टली. वेळच नाहीये मम्मा आपल्याकडे, फक्त 2 दिवस. तेच 2 दिवस आहेत ना, 48 तास आहेत. काही ना काहीतरी होणारच. आणि तसंही तारिणी ना माणूस आहे, देव नाही. त्यामुळे तिच्याकडून काही ना काहीतरी चूक होऊच शकते. नीट बस. राहू दे मामा, ठीक आहे. हे कोण आहे? तो वैभवचा मामा आहे. अरे टेकून बस ना, मुलाकडची बाजू आहे आपली. कशाला मामा, ठीक आहे, राहू दे ना. नीट बस म्हटलं ना. ये वा, होणाऱ्या सुनबाई चहा घेऊन येत आहेत बघ. काव्या, आज कोणी केलाय चहा? आज मिस केलाय चहा. सुंदर. अगो आई. बस ये. काकू घ्या.
घ्या मालपोहा खा. आमच्या तारिणीच्या हातची चव तरी बघा. एकदा खाल्लात की खातच राहाल. वाह तारिणी, आमची चेतना म्हणते तशी तू खरंच खूप सुगरण आहेस. आमच्या सूनबाईंना पण शिकवाय सगळं. काय म्हणजे सततचा कामात असणारा आमचा वैभव त्या निमित्तानं लवकर घरी तरी येईल. काय वैभव? मामा काय तू? अहो गुरुजी, पंचांग नंतर बघा ना. आधी मालपोहे खा, गार होतील ते. खातो, पण अगोदर ज्या कामासाठी जमलो आहोत ते काम तर करून घेऊ. गुरुजी, तुम्ही म्हणाल तसं. बरं, काही जवळचा मुहूर्त निघतोय का गुरुजी? लग्नाचा मुहूर्त हा तुळशी विवाहानंतरचाच घेणं उचित ठरेल. अहो काय गुरुजी, तुम्ही डायरेक्ट लास्ट स्टॉपचं बोलताय. अहो आधी बुकिंग तर होऊ दे. म्हणजे आधी साखरपुड्याचा मुहूर्त काढा आणि जरा लवकरचा काढा, म्हणजे कसं जरा बरं होईल. हो, म्हणजे एकदा साखरपुड्याची तारीख ठरली ना की बाकी कामं होत राहतील ना. हा, सापडला मुहूर्त. पुढच्या आठवड्यातला नारळी पौर्णिमेचा मुहूर्त हा साखरपुड्यासाठी शुभ मुहूर्त आहे. पुढचा आठवडा. वा, निघाला मुहूर्त. मालतीताई लागा, कामाला लागा. नारळी पौर्णिमेचा म्हणजे अगदी जवळचाच मुहूर्त आहे. कमी दिवस राहिलेत ना. काळजी करू नका माधवराव, आपण सगळे मिळून करू काम. नाही, तसं नाही, पण माधवराव, चेतना बरोबर बोलते. आणि काही काम असेल ना तरी निसंकोचपणे सांगा. हा बरोबर आहे. साखरपुडा म्हटलं की सगळी तयारी मुलीकडच्यांनाच करावी लागते ना. आणि इतका जवळचा मुहूर्त आहे म्हटल्यावर थोडं टेन्शन येणं साहजिकच आहे. आपण कामं वाटून घेऊ ना. त्याची काही गरज नाहीये. अहो आमची दशभुजा आहे ना, एकटी सगळी कामं करेल बघा. काय तारिणी? तिच्यावर सगळी जबाबदारी दिली ना की आपण निश्चिंत राहू. अगदी खरं बोललात आजी. आणि केदार आहे की तिच्या जोडीला. हे दोघं असले ना की आपल्याला काळजी करायची गरजच नाही. सगळी कार्य निर्विघ्नपणे पार पाडतील. काय काव्या, करायचा ना साखरपुडा? चेतना काकू, तुम्ही पण ना. बाई लाजली. तारिणी काही सगळं व्यवस्थित होईल ना ग? म्हणजे चेतना काकू म्हणते तसं होईल ना सगळं? मला खात्री आहे तू असताना सगळं नीट होईल. हो, सगळं नीट होईल.